नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या युवक आघाडीच्या वतीनं शनिवारी नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात युवा महाराष्ट्र अभिमान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाच्या युवती सेना नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शिल्पा चव्हाण यांनी अधिक माहिती दिली। मेळावा किती मोठ्या स्वरूपात झाला हा तुम्ही पाहिलाच आहे प्रत्यक्ष। आज आमच्या महाविकास आघाडीचा युवा राष्ट्राभिमान मेळावा म्हणून घेण्यात आला। आमच्या लोकसभेच्या सगळ्या सभासदांसाठी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महाराष्ट्रभरात हे मेळावे होत आहेत। आज नाशिकचा होता। वरुणजी सरदेसाई याचं प्रतिनिधित्व करता आहेत आणि ह्या मेळाव्याचा उद्देश हेच आहे की आमची युवा संघटनांची, महाविकास आघाडीची युवा संघटनांची एकत्रित ताकद दाखवून देणं आणि आम्ही युवा शक्ती सुद्धा कुठल्याही याच्यापेक्षा कमी नाही आहोत। कुठल्याही फादर बॉडी म्हणजे सगळ्याच तिन्ही पक्षांच्या फादर बॉडीवर आम्ही तसेच खांद्याला खांद्या लावून एकत्र उभे आहोत आणि त्यामुळे ही शक्ती दाखवून आणि आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचं फक्त हे दाखवण्याचं एक मोठं व्यासपीठ होतं जे आम्हाला वरुणजींनी दिलंय, आदित्य साहेबांनी दिलेलं आहे। त्यामुळे हा मेळावा अतिशय छान आणि सक्सेसफुल झाला असंच मी म्हणेन। यावेळी प्रमुख पाहुण्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला। या मेळाव्यास शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर, युवा सेनेचे वरुण सरदेसाई, शीतल कर्देकर, दीपक दातीर, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शिरसाट, राहुल ताजनपुरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, शरद पवार गटाचे पुरुषोत्तम कडलक, ठाकरेंच्या सेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, माजी मंत्री शोभा बच्छाव, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।